राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आज महापालिकेत राष्ट्रीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचं प्रशिक्षण संपन्न झालं। आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी उपस्थिती लावत सर्वांना मार्गदर्शन केलं। केंद्र शासनाच्या घोषणेप्रमाणे 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करायचं आहे। याच अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरू होतीये। यासाठी आज मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, त्यांचा वैद्यकीय स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षणानंतर आता सर्व वैद्यकीय यंत्रणा घरोघरी फिरून क्षयरोग शोधणार आहेत। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी सर्वांना प्रशिक्षण दिलं। मी डॉक्टर वैभव पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका। माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रामध्ये सक्रिय क्षयरोग मोहीम दिनांक 23 डिसेंबर ते 3 जानेवारी या 10 दिवसाच्या काळामध्ये आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये राबवत आहोत। त्या दरम्यान आम्ही साधारण 57,000 लोकसंख्या यांचा आम्ही जोखीमग्रस्त भाग म्हणून निवडलेला आहे। तर यांची आम्ही सर्व आशामार्फत तपासणी करणार आहोत। ह्याच्यामध्ये क्षयरोग तपासणीमध्ये थुंकी तपासणी, एक्सरे व त्याच्यावरचे सर्व उपचार मोफत महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण या मोहिमेअंतर्गत करणार आहोत। तसेच सर्वांना माझ्या नागरिकांना आव्हान आहे की आमच्या ज्या आशा वर्कर येतील तर त्यांना आपण नक्की सहकार्य करावे। या मोहिमेमध्ये साधारण ज्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे, तसेच अचानक वजनामध्ये घट झालेली आहे किंवा ताप आहे, जो 10-12 दिवसाच्या वरती ताप राहतोय, अचानक वजनात घट आहे, अशा सर्व संशयित आम्ही नागरिकांची तपासणी करणार आहोत व त्यांचं निदान करून त्यांना मोफत उपचार देणार आहोत। तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण आमच्या सर्व आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सेस यांना याबाबत सहकार्य करावे व मोहीम यशस्वी करण्यास मदत करावी। धन्यवाद।